आता बघा आपण इथे पाहणार आहोत उत्कलन म्हणजे काय, बॉइलिंग. बॉइलिंग म्हणजे काय, उष्णता. की जेव्हा आपण पदार्थाला उष्णता देतो म्हणजेच काय करतो उत्कलन. म्हणजे आपण याला शास्त्रीय भाषेमध्ये काय बोलू शकतो मुलांनो, उत्कलन. बॉइलिंग. बॉइलिंग आपण काय करतो, आपण पदार्थाला बॉईल करत असतो. म्हणजे आपल्या ज्या पालेभाज्या आहेत, जे कडधान्य आहेत, आपण त्याला काय करत असतो, उकळवत असतो. आणि ते उकळणं म्हणजेच काय आहे, बॉइलिंग आहे. त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये उत्कलन बोलतो. आणि आपल्या साध्या भाषेमध्ये आपण त्याला काय बोलतो, गरम करणे म्हणा किंवा उष्णता देणे. जसं आपण बोलतो ना की एखादं जेवण थंड झालं असेल तर आई काय बोलते की जेवण गरम करून घे. जेवण करून घे म्हणजेच काय आहे की त्याला आपण काय देत आहोत, उष्णता देत आहोत. म्हणजेच ते काय आहे, उत्कलन आहे. मुलांना कळालं की एखाद्या पदार्थाला जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा त्याला आपण काय बोलणार आहोत, उत्कलन बोलणार आहोत. तर उत्कलनाच्या मुलांना आपण उदाहरण पाहून चित्राच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. की एखाद्या पदार्थाला आपण जर उष्णता देत आहोत तर त्याच्यामुळे काय होत आहे, पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. की जर आपण एखादा जो पाणी आहे तो पाण्याचा टोप आपण जर गॅसवर ते ठेवला आणि त्याला जर आपण थोडं झाकण लावतोय अर्ध, तर काय होणार आहे की ते पाणी जर उकळलं तर त्याला काय होणार आहे बघा, अशा प्रकारच्या वाफा निघत असतात. म्हणजेच पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. जर पाणी आपण ते गॅसवर ठेवलं आहे गरम करण्यासाठी तर ते काय होणार आहे, अशा प्रकारच्या वाफा तुम्ही नक्कीच घरी पाहिलेलं असेल की जेव्हा आपण पाणी आंघोळीसाठी ठेवत असतो तेव्हा हे पाणी कसं असतं, गरम स्वरूपात आपल्याला आढळतं. आणि त्या पाण्याचं काय होतं असतं, बाष्पीभवन होत असतं. म्हणजे ते वायू रूपामध्ये काय जातं पाण्याचं, ते काय होतं आपण बोलू शकतो ना, ते पाणी वरती झालं जातं. म्हणजेच हे पाणी वायू रूपात होतं. पण तुम्हाला सांगितलं की पाण्याच्या हे 3 अवस्था असतात. काय आहे मुलांनो, स्थायू, द्रव आणि वायू. मग हेच पाणी काय करत आहे, वायूच्या रूपामध्ये आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजेच त्या पाण्याचं काय होत आहे, बाष्पीभवन देखील होण्याची प्रक्रिया इथे आपल्याला सुरू दिसत आहे. बघा आता हे जे पाणी आहे खूप बॉइलिंग केलेलं आहे, गरम पाणी केलेलं आहे. इतकं गरम पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो का, अजिबात नाही. मग एवढं गरम पाणी आपण आंघोळीसाठी तरी वापरू शकतो का, तर अजिबात नाही. आपल्या शरीराचं जे तापमान आहे आपण आताच पाहिलं की किती आहे, 37 डिग्री सेल्सिअस आपलं किती आहे, जे शरीराचं जे आपलं तापमान आहे. पण आपण उकळणारं तापमान मुलांना इथे आपण काय पाहिलं, इथे काय पाहिलंय बघा, उन्हाळ्यात भर दुपारचं आहे 35 डिग्री, पण उकळतं पाणी किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणून 100 डिग्री सेल्सिअस आपण पाणी वापरू शकतो का, अजिबात नाही. म्हणून इथे काय सांगितलं की जे हे पाणी जे दिसत आहे ते कसं आहे, अतिशय उकळलेलं पाणी. पाणी जसजसे गरम होते, जसं पाणी गरम व्हायला सुरुवात होते तसतसे त्याचे तापमान वाढते. पाणी जेव्हा थंड असतं तेव्हा त्याचं तापमान नॉर्मल असतं, पण ते जसं जसं गरम व्हायला लागतं त्याला उष्णता मिळते तेव्हा त्याचे तापमान वाढते. आणि बाष्पीभवन देखील जलद गतीने ती प्रक्रिया होण्यास सुरुवात होत असते. की जर पाण्याचं तापमान वाढलं आहे, पाणी गरम झालं आहे, तर त्याचे बाष्पीभवन देखील व्हायला काय होते, सुरुवात होते. मग ते जी प्रक्रिया आहे ती जलद गतीने सुरुवात होते. जलद म्हणजे अगदी आपण त्यांना फास्ट रित्याने किंवा जलद रीतीने ही क्रिया होण्यास सुरुवात होत असते. मग अशा प्रकारचं जे बॉइलिंगचं जे पाणी आहे ते काय करतो आपण बघा, उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपण पाणी गरम करून पित असतो. मग आपण काय करतो, असं एकदम कडक पाणी तापवतो का, आपण नॉर्मल गरम पाणी करतो. किंवा एखाद्याला जर कडक पाणी पाहिजे असेल तर ते खूप कडक करून ते काय करतात, जेव्हा ते पाणी थंड पिलं जातं तेव्हा ते काय करतात, स्ट्रेन करतात किंवा ते गाळून एखाद्या स्वच्छ कापड्याने, कॉटनच्या कापड्याने ते गाळून काय केलं जातं, पाणी काढलं जातं. तर अशा वेळेस मला पाहूया का, पाणी जसे गरम होते तसं त्याचे तापमान वाढते आणि बाष्पीभवन देखील जलद गतीने होण्यास सुरुवात ही होत असते. या चित्राच्या माध्यमातून मुलांना पाहू शकता, जेव्हा भांड्यातील सर्व भागातून, आता हे एक मोठं भांडं त्यांनी झूम करून ते मला दाखवलेलं आहे की जेव्हा पाणी गरम होते तेव्हा भांड्यातील काय आहे, सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होत असते. सर्व भागातून, की असं नाही की बाबा अर्ध्या भागाचं बाष्पीभवन झालंय किंवा अर्ध पाणी उकळलं आहे, अर्ध उकळलं नाही, अर्ध थंडच आहे, किंवा अर्ध्याच भागातून बाष्पीभवन होत आहे, अर्ध्या भागातून होत नाही, असं होत नाही. जेव्हा आपण पाणी गरम करायला ठेवतो आणि तेव्हा ते उकळते, जसं उष्णता येते तसंच त्याचे पाण्याचे जे बाष्पीभवन किंवा ते तापमान वाढायला सुरुवात होते. आणि मग त्यावेळी जेव्हा तापमान वाढतं तेव्हा भांड्यातील सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होते. आणि जेव्हा पाण्याचे सर्व भागातून काय होते, पाण्याचे बाष्पीभवन व्हायला सुरुवात होते व वाफेचे बुडबुडे येतात. आपण बघा खूप कधी कधी आपलं लक्ष नसेल तर आपण काय होतं की पाणी जेव्हा खूप गरम होतं तेव्हा पाण्याच्या बुडबुड्यांचा आवाज येतो. म्हणजे ते पाणी खूप कडक झालं आहे, हे त्याचं काय आहे, एक सांकेतिक चिन्ह आपल्याला इथे समजून येतं. बुडबुडे बराबर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात, पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात. म्हणजे त्याच्या वरच्या जो कडा आहे, ही जी कडा तुम्हाला इथे दिसत आहे मुलांनो, या कडेला काय दिसत आहे, या कडेतून ते पृष्ठभागापर्यंत काय येत आहे, ते वाफ आपल्याला जाताना किंवा येताना ती इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे जेव्हा भांड्यातील सर्व भागातून पाण्याचे जेव्हा बाष्पीभवन होऊ लागते तेव्हा वाफेचे बुडबुडे बराबर पृष्ठभागावर म्हणजे या वरच्या भागावर येताना आपल्याला दिसत
असतात. व ती वाफ काय करत असते, मग ती वाफ आपल्याला वरती जाताना दिसते की नाही, पृष्ठभागावर आल्यावरती काय होते, तिथे वरती वाफ तयार होत असते पृष्ठभागावर. आणि मग ती आपण काय करतो, ती वाफ आपण बघत असतो की ती कशा प्रकारे वाफ या भांड्याच्या बाहेर आपल्याला ती प्रत्यक्षरित्या दिसत असते. जेव्हा ती वाफ हवेत मिसळते त्यालाच पाण्याचे काय बोलतात, उकळणे बोलतात. जेव्हा ती वाफ आपल्याला हवेत दिसते ना, आपण म्हणतो ना, जेव्हा आपण पाण्यावरचं झाकण काढतो, जेव्हा पाणी कडक झालं आपण झाकण काढल्यावर आपल्याला ती वाफ वरती काय ते दिसते, त्याचं हवेत, यालाच काय बोलतात, पाण्याची उकळणे बोलणार आणि किंवा उत्कलन बोलणार. की जेव्हा पाणी खूप मोठ्या प्रमाणात तापमान जेव्हा वाढलेलं आहे किंवा तापमान झालेलं आहे किंवा ते खूप जास्त कडक झालेलं आहे, तेव्हा त्याला आपण काय बोलणार, उष्णता बोलणार, की उकळणे बोलणार किंवा उत्कलन बोलणार. आपली जी शास्त्रीय भाषा आहे त्याच्यामध्ये आपण त्याला काय बोलणार, उत्कलन बोलणार. असे बुडबुडे आलेल्या भागाला आपण काय बोलणार, उत्कलन बोलणार. शुद्ध पाण्याचे समुद्रपाठीला उत्कलन 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला होते. शुद्ध पाणी, जेव्हा शुद्ध पाणी असेल, बघा हे काय केले, गॅसवर पाणी करून ठेवलेलं आहे, जेव्हा शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीतील उत्कलन म्हणजेच काय, जी उष्णता आहे, जे उकळणे आहे ते किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे जेव्हा बघा समुद्र हा कसा आहे, अफाट आहे आणि त्याच्यातलं पाणी देखील कसं आहे, अमर्यादित आहे. आपण ते पाणी मोजू शकतो का, ते अनकाउंटेबल आहे, बरोबर, म्हणजे ज्याने आपण मोजू शकत नाही. मग ते पाणी कशाच्या सहाय्याने मग ते गरम होत असेल, तुम्ही बोला आपण थोडीच त्याला उकळायला ठेवलं आहे, आपण न उकळता ते 100 डिग्री सेल्सिअस कसं असू शकतं. तसं आपण पाण्याचं प्रमाण पाहिलं ना, की जे उकळलेलं पाणी आहे ते किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. मग समुद्र सपाटीतील जे उकळलेले पाणी आहे ते 100 डिग्री कसं असेल, का आपण त्याला उष्णता दिली आहे का, आपण त्याला गरम केलंय का, तर नाही. याचं उत्तर असं की जेव्हा बघा उन्हाळ्यामध्ये जेव्हा ऊन खूप जास्त प्रमाणामध्ये किंवा कडक असते, की जास्त डिग्री जेव्हा सेल्सिअस असते, त्यावेळी ज्या पाण्याचं देखील समुद्र सपाटीचं जे पाणी आहे किंवा समुद्र भागाकडचं जे पाणी आहे त्याचं बाष्पीभवन होत असतं आणि त्यावेळी जे समुद्र सपाटीचं जे पाणी आहे ते 100 डिग्री सेल्सिअस काय होत असतं, त्याचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि म्हणून ते पाणी कडक झालेलं असतं आणि म्हणून ते उत्कलनाची क्रिया तिथे ही होत राहते. आपण म्हणतो ना की आता खूप या वर्षी खूप उन्हाळा आहे, म्हणजे ते पाणी खूप कडक झालेलं असतं. आपण उन्हातून चालताना देखील आपल्याला त्रास होतो, आपले हातपाय काय केलेले म्हणजे असं पोळलेले असतात, भाजलेले असतात, आपल्याला उन्हाच्या प्रखर चटका लागलेला असतो आणि आपण प्रखर उन्हाळ्यामध्ये आपण पाहू शकत नाही आणि म्हणून आपण सावलीमध्ये घेण्याचा किंवा विसावा घेण्याचा आपण प्रयत्न करतो. मग अशा वेळी जे समुद्र भागचा जो भाग आहे, समुद्रावरील जे पाणी आहे ते देखील जास्त प्रमाणात ते काय होते, उत्कलन होते, ते 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत उतरते. अशा प्रकारे उत्कलनाची क्रिया कशी असते, शुद्ध पाण्याच्या समुद्रपटील उत्कलन 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला हे होत असतं. आपण याच्यावर आपण सांगू शकतो. हा पाण्याचा उत्कलन काय आहे, हा काय आहे पाण्याचा उत्कलन, म्हणजे हा त्याचा निकष आहे, निष्कर्ष आहे, इथे त्यांनी सांगण्यात आलेला आहे. पाण्याची वाफ थंड झाली तर वाफेचे पुन्हा पाणी होते. बघा इथे काय झालं की इथे संघनन, इथे काय दिले, संघनन म्हणजे काय हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. संघनन म्हणजे काय, की जेव्हा पाण्याची वाफ होते, जेव्हा तुम्ही एखादं पाण्याचं भांडं जेव्हा तापवायला ठेवता आणि त्याची जी वाफ असते बघा, जेव्हा तुम्ही ते झाकण काढता त्यावेळी त्याची वाफ होते. म्हणजे सांगितलं जेव्हा पाण्याची वाफ जेव्हा थंड होते आणि जेव्हा ते वाफेची, तर वाफेचं पुन्हा पाया होतं, पाणी होतं. पण कालांतराने पुन्हा तुम्ही थोड्या समयानंतर पुन्हा जर तुम्ही बघितलं तर ते जी वाफ जर जे पाणी जे साचलेलं असतं वाफेचं, जे तुम्ही छोटे छोटे जे थेंब बघता त्याचं पुन्हा काय होतं, पाण्यामध्ये रूपांतर होतं. या क्रियेलाच काय बोलतात, संघनन क्रिया बोलतात. अशा प्रकारची बघा ही पाण्याची वाफ तुम्हाला दिसत असेल, त्याचा आवाज देखील काय येत असतो, तर थरथर थरथर काय येतो, आवाज येत असतो. आणि याचं पुन्हा तर थंड झाले वाफेचे जे आहे, जी वाफ जी आपल्याला दिसत असते ती वाफ थंड झाली तर त्या क्रियेला काय बोलतात, त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि त्या क्रियेला संघनन बोललं जातं. पुन्हा एकदा समजून घ्या, पाण्याची वाफ थंड झाली, जेव्हा पाण्याची जी वाफ असते, जे गरम पाणी असतं ते गरम पाणी जेव्हा उकळतं त्याची वाफ तेव्हा आपल्याला दिसत असते, त्याचा आवाज देखील आपल्याला ऐकायला येतो. तर वाफेचे पुन्हा पाणी होते. आणि मग जर पाणी उकळलेलं आहे त्याची वाफ दिसते पण आपण ते पाणी समजा यूज नाही केलं, त्या पाण्याचा आपण वापर नाही केला तर काय होतं, ते पाण्याची पुन्हा काय होते, पाणी होते वाफेचं. त्याच क्रियेला काय बोलले जातात, संघनन बोलले जाते. आपण बघितलेलं आहे. ते अशा प्रकारे बघा ही वाफ आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. वाफेचं पाणी हे काय होतं, थंड होतं, त्या वाफेचं पुन्हा काय होतं, पाणी होतं. म्हणजे जो वायू स्वरूपामध्ये जे पाणी गेलं आहे, जे आपण पाहिले आहेत पदार्थाच्या ज्या अवस्था आहे, स्थायू, द्रव, वायू, हे जे पाणी आहे ते कसं आहे, पुन्हा वायूच्या रूपात गेल्यावर ते पुन्हा द्रवाच्या रूपामध्ये त्याचं काय होतं, रूपांतरित होतं. या क्रियेला संघनन असे बोलले
जाते. हे देखील बघा चित्राच्या माध्यमातून तुम्ही अधिक समजू शकता की कशा प्रकारे याचं पुन्हा वाफेचं पाण्यामध्ये द्रवात रूपांतर झालेलं आहे. वाफेचे संगणन हे 100 डिग्री सेल्सिअस होते. ज्याप्रमाणे जेव्हा तुम्ही एखाद्या पाण्याला उकळी करता किंवा गरम करता, म्हणजे आपण त्यांना बोललो ते क्रियेला मुलांनो, की तसं ते 100 डिग्री सेल्सिअस आहे. तसं ज्या वाफेच्या देखील संगणनाला काय बोललं जातं, 100 डिग्री सेल्सिअस आहे. जसं मुलांना उकळणे आहे, उकळणे म्हणजेच काय, उत्खनन आहे. त्याची जी पाण्याची जी तापमानाची जी प्रक्रिया आहे ती जशी 100 डिग्री सेल्सिअस आहे, तसंच वाफेचे संगणनही कसं आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. हे देखील आपण याच्या चित्राच्या माध्यमातून पाहू शकतो. इथे काय दिलंय, पाण्याचा उत्कलनांक व संगणन बिंदू हा एकच आहे. जसं पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस आहे, तसा उत्कलनांक जसा 100 डिग्री आहे, तसं संगणन हा देखील काय आहे, 100 डिग्री सेल्सिअसचा आहे. की जितकं पाणी गरम आहे तसंच वाफेचं देखील तितकंच आहे. कारण ती पाण्याचं वाफ आहे, ती जसं आपण त्याला गरम केली आहे, गरम करून जी पाण्याची वाफ आहे ती थंड होऊन पुन्हा त्याचं द्रवात रूपांतर होतं, वायूचं पुन्हा द्रवात रूपांतर होतं, ते देखील 100 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणून पाण्याचा उत्कलनांक व संगणन बिंदू हा काय आहे, एकच आहे. म्हणजे किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. हे देखील आपण याच्यामधून पाहू शकतो मुलांना. गोठण म्हणजे काय आहे मुलांना, म्हणजे त्याला काय बोलणार, फ्रीजिंग म्हणजे काय, गोठण आहे. हे फ्रीजिंग कुठे असतं, जेव्हा आपण फ्रीजमध्ये एखादी बॉटल किंवा एखादं पाणी किंवा एखादं पेय असतं ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो. मग ते कोणत्याही प्रकारचं पेय, तुम्हाला जे आवडेल ते पेय तुम्ही, म्हणजे पेप्सी आहे, कोको कोला आहे, थंडर आहे, अशा अनेक ज्या आहेत, मँगो आहे, माझा आहे, तर ते तुम्ही जेव्हा ठेवता फ्रीजमध्ये, जेव्हा बाटली म्हणून फ्रीजमध्ये ठेवता ते जेव्हा गार होतं. पण ते जेव्हा पाणी पटकन थंड व्हावं किंवा अजून जेव्हा त्यांना लवकर मिळण्यासाठी आपण काय करतो, फ्रीजरमध्ये ठेवतो. पण आज आपण पाहिलं म्हणून की जेव्हा गोठण म्हणजे काय, की जेव्हा एखादं पाणी आपण थंड करण्यासाठी ठेवतो तेव्हा ते थंड होतं, परंतु थंड करण्याच्या ऐवजी पुन्हा ते पाणी काय होतं, ते थंड न होता ते म्हणजे बर्फाच्या स्वरूपात ते काय होतं, जमा व्हायला लागतं. त्याला आपण काय बोलणार, गोठण असे बोलणार. म्हणजे आपण बघा आईस क्यूब जर पाहिलं, आपण बर्फाचा जर तुकडा पाहिला, गोळा पाहिला, तर ते पाणी आपण फ्रीजरमध्ये ठेवलं तर ते आपल्याला पाणी थंड अवस्थेत मिळतं का, ते लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं का, ते नाही. तर ते पाणी आपल्याला कसं मिळतं मुलांनो, ते आपल्याला गोठण अवस्थेत मिळतं. म्हणजे पाण्याची जी अवस्था आहे, तुम्ही ती अवस्था कशी आहे, बदलली गेलेली आहे. तुम्ही द्रव रूपात ठेवलेलं पाणी तुम्हाला ते कसं मिळत आहे, लिक्विड फॉर्ममध्ये मिळत आहे, गोठण अवस्थेत मिळत आहे. म्हणजे त्याला आपण काय बोलणार आहे, फ्रीजिंग बोलणार आहोत. काय बोलणार आहोत, फ्रीजिंग आहे. गोठण हे कळलं आहे मुलांना, की जेव्हा तुम्ही एखादं पाणी थंड करायला ठेवता तेव्हा ते पाणी थंड तर होतं, पण थंड न होता ते त्याचं रूपांतरित होतं, त्याची अवस्था बदलली जाते आणि ते बर्फाच्या स्वरूपात जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा त्याला आपण काय बोलतो मुलांनो, गोठण असे बोलले जाते. आपण चित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा समजून घेऊया. बघा इथे काय दिसत आहे, हे काय आहे, फ्रीज आहे. फ्रीजमध्ये आपण काय ठेवतो, भाजीपाला, पाण्याचे बॉटल्स म्हणा, कोल्ड्रिंक्स म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण मिल्क वगैरे ठेवतो. बघा इथे काय दिले, फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी, फ्रीजमध्ये किंवा बर्फावर म्हणजे जिथे फ्रीजर असतो तिथे ठेवलेले पाणी थंड होत जाते. की तुम्ही फ्रीजमध्ये जरी पाणी ठेवलं तरी ते थंड होणार आहे, आणि जेव्हा तुम्ही फ्रीजरमध्ये देखील जेव्हा पाणी ठेवता ते कसं होणार आहे, थंड होणार आहे. म्हणजेच त्याचे तापमान कमी होते. म्हणजे जेव्हा तापमान काय होते, कमी होते. जेव्हा फ्रीजच्या बाहेर जेव्हा पाणी असतं तेव्हा त्याचं तापमान हे वेगळं असतं, ते वाढलेलं असतं. परंतु जसं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता किंवा फ्रीजरमध्ये वरच्या भागामध्ये जेव्हा ठेवता तेव्हा त्याचे तापमान काय दाखवले इथे, कमी होत जाताना दिसते. तर अशा प्रकारची आपण बॉटल ठेवतो. बघा हे आहे काय, इथे फ्रीज आहे, इथे फ्रीजर दिसतो, इथे फ्रीजर नाही आहे. म्हणजे इथे काय आहे, इथे पाण्याची बॉटल थंड राहतात. म्हणजे त्याचं पाण्याचं प्रमाण आहे किंवा पाण्याचं तापमान आहे ते कसं तुम्हाला दिसत आहे, इथे तापमान कमी दिसत आहे. सॉरी, तापमान काय आहे, थंड. याचं पाण्याचं तापमान याच्यामध्ये थंड आहे किंवा ते तापमान कमी आहे. याच्यामध्ये फ्रीजर हा नाहीये, फक्त हे काय आहे, फ्रीज आहे. फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी कसं आहे, थंड होत जातं, गार होत राहतं. आता बघा तुम्हाला एक ॲक्च्युअल तुम्हाला त्याची काय दिली आहे, डेफिनेशन दिलेली आहे, एक व्याख्या दिलेली आहे की गोठण बिंदू म्हणजे काय. हा काय आहे, आईस आहे. बघा एक ठराविक तापमान म्हणजे कसलं, की जेव्हा थंड होण्याचं देखील एक ठराविक जे तापमान आहे त्याच्या पलीकडे एक ठराविक तापमानावर पाणी आणखीन थंड न होता, म्हणजे आणखीन पाणी ते थंड होत नाही, मग त्याच्यामध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात होते, त्याचं रूपांतरित व्हायला सुरुवात होते. एका ठराविक तापमानावर पाणी आणखीन थंड होतं, त्याचा बर्फ बनू लागतो. म्हणजे ते आणखी ते फक्त पाणीच राहत नाही, ते काय होतं,
ट्रान्सफॉर्म होत राहतं, तो त्याचा बर्फ बनू लागतो. म्हणजेच ते काय होत आहे मुलांनो, गोठू लागतं. गोठू लागतं म्हणजे जे पाण्याचे जे छोटे छोटे जे कण आहेत ते काय होऊ लागतात, ते आकुंचन पावतात, ते गोठून जातं. समजते मुलांना? जसं आपण म्हणतो ना की एखादा आता खूप थंडी पडलेली आहे, या थंडीमध्ये काय होतं, आपण जे खोबरेल तेल लावतो आपल्या बॉटलमध्ये आहे ते काय व्हावं लागतं, जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा ते आपल्याला ते तेल आपल्याला काय होत आहे, त्याच्यातून बाहेर पडत नाही. जर तेल बाहेर पडत नाही, मग आपण काय करतो, ते उष्णतेच्या ठिकाणी ठेवतो आणि पुन्हा ते लिक्विड फॉर्ममध्ये होतं. म्हणजे ते जेव्हा बॉटलमध्ये असतं थंडीच्या दिवसात, तेव्हा ते आपल्याला सफेद रंगाचं एक घट्ट काय मिळतं, स्थायू पदार्थामध्ये त्याचं आपल्याला रूपांतर झालेलं दिसतं. परंतु आपण ते उष्णतेच्या जवळ ठेवलं तर ते पुन्हा आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये देखील आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच मुलांनो, कोणतेही पदार्थ किंवा एखाद्या जे पदार्थाची जी अवस्था आहे, एका ठराविक तापमानानंतर ते पाणी थंड न राहता त्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं, बर्फ बनू लागतो. म्हणजेच ते काय होऊ लागतं, गोठू लागतं. गोठू लागणं म्हणजे हर एक जो पदार्थाचा जो कण आहे, पाण्याचा जो कण आहे, तो कण काय करतो, तो गोठण्यास सुरुवात होत राहते किंवा तो आकुंचन पावतो. जे पाणी आहे ते पाण्याचं प्रमाण काय होतं, रूपांतर होतं. बघा इथे काय दिलं आहे, ज्या तापमानावर हे घडते त्यालाच पाण्याचा काय बोलणार, गोठण बिंदू म्हणतात. ज्या तापमानावर, म्हणजे त्याचं पण देखील काय आहे, एक तापमान आहे. काय आहे, तापमान आहे. आणि ज्या तापमानावर त्यालाच पाण्याचा काय म्हणणार, गोठण बिंदू असे म्हणणार. म्हणजेच काय बोलणार, फ्रीजिंग पॉइंट म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, फ्रीजिंग पॉइंट आपण त्याला बोलले जाणार आहोत. ज्या तापमानावर घडते, म्हणजे या गोठण बिंदूसाठी लागणारं जितकं तापमान हवं आहे, जेवढं गरजेचं आहे ते होण्यासाठी काय लागत आहे, त्या पाण्याचा, तेव्हा त्याला आपण काय बोलणार, गोठण बिंदू म्हणणार. म्हणजेच काय, फ्रोझिंग पॉइंट. मग तेव्हा आपल्याला असं म्हणजे बोलणार बर्फ झालेला आपल्याला मिळणार, म्हणजे स्थायू पदार्थामध्ये आपल्याला त्याचं काय मिळणार आहे, रूपांतरित त्याला दिसणार. म्हणजे गोठण म्हणजे पाण्याचा हर एक जो कण आहे तो काय होतो, गोठतो. आणि मग त्याचे छोटे छोटे काय होतात, कण तयार होतात. ते कण एकत्र येतात आणि मग नंतर अशा प्रकारे आपल्याला काय मिळतो, तो बर्फ मिळतो. अशा प्रकारे बघा, ज्या तापमानावर हे घडते त्याला पाण्याचा गोठण बिंदू म्हणतात. म्हणजेच काय मिळणार, फ्रीजिंग पॉइंट असे त्याला इथे म्हटले जाते. जसं अशा फॉर्ममध्ये मिळतो. आता बघा, अशा प्रकारे जो गोठण बिंदू काय आहे आपण समजले आहोत, की जेव्हा पाणी थंड आपण करायला जातो, जेव्हा थंड पाणी होत असतं ना, तेव्हा एका वेळेस त्याची प्रक्रिया बदलते, त्याची अवस्था बदलते आणि ते पाणी जास्त थंड न राहता त्याच्या तापमानात फरक पडतो आणि मग तो काय बोलू लागतो, ते पाण्याचं आकुंचन होतं आणि ते पाणी गोठू लागतं, आपल्याला ते बर्फाच्या अवस्थेत सापडतं. म्हणजे त्याला गोठण बिंदू म्हणतात. आता पुढची अवस्था बघा, बर्फाला उष्णता मिळाली. मग असं झालेलं जे पाण्याचे जे कण आहे जे एकत्र येतात, तो बर्फ तयार होतो. मग अशा बर्फाला जर उष्णता मिळाली, मग हे पाणी कसं दिसतंय तुम्हाला, पघळलेलं दिसतंय. किंवा उष्णता नाही जरी दिली, आपण हातावर जरी तो क्यूब ठेवला तरी त्या पाण्याचं काय होतं मुलांनो, त्या बर्फाचं, तो बर्फ काय लागतो, वितळू लागतो. मग अशा प्रकारचे इथे बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, तो बर्फ काय होतं, उष्णता मिळाली की तो वितळू लागतो. वितळू लागतो म्हणजे ते जे बर्फ आहे तो बर्फ कसा आहे, स्थायी स्वरूपाचा आहे. त्या स्थायी स्वरूपामधले जे पाणी आहे ते काय व्हायला लागतं, अशा प्रकारे ते पाणी विरघळायला लागतं. विरघळू लागणे म्हणजे बर्फाचे जे कण आहे, जे पाण्याचे जे कण आहेत ते काय व्हायला लागतात, सुट्टे होण्यास सुरुवात होते. जे पाणी स्थायी स्वरूपामध्ये असतं, जे कण असतात ते काय व्हायला लागतात, सुट्टे होतात. आणि सुट्टे झाले की मग हे अशा प्रकारे काय होतात, आपल्याला पाण्याचे थेंब दिसू लागतात. म्हणजेच काय, त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते. हे काय आहे, द्रव रूपामध्ये आपल्याला काय मिळालं आहे, रूपांतरित झाले. आणि हे जे आहे ते काय आहे, स्थायी स्वरूपामध्ये आपल्याला आढळत आहे. कळालं मुलांनो, कळलं इथपर्यंत? बघा इथे काय दिलं आहे, बर्फाला उष्णता. उष्णता म्हणजे काय, आपण त्याला हीट दिली आहे, गरम दिलं आहे. आपण बोला ना, उष्णता म्हणजेच काय, की उकळणे म्हणजे उष्णता म्हणजेच काय, उत्कलन आहे. ते देखील आपण शिकलो आहोत. संगणन म्हणजे काय ते शिकलो आहोत. गोठण बिंदू म्हणजे काय शिकलो. आपण आज 3 नवीन विषयांचा देखील शब्दांचा आपण अभ्यास केलेला आहोत. पुढे देखील आपण पाहणार आहोत. बर्फाला उष्णता दिली की काय होत आहे, तो वितळू लागतो. अशा प्रकारे बघा, हे चित्रात दाखवल्याप्रमाणे तो वितळत आहे आणि त्याचं पुन्हा द्रवामध्ये काय होत आहे, त्याचं द्रवात रूपांतर होत आहे. म्हणजे मग त्याला काय बोलणं जाणार आहे, आता तो देखील शब्द आहे बघा. बर्फाचे काय होणार आहे, उष्णता मिळाली की तो वितळू लागतो व त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते. यालाच काय बोलणार आहे, विलियन बोलणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की आपण एक नवीन आपण याला काय बोलणं जाणार, विलियन बोलणार. की पुन्हा काय होणार आहे, जर बर्फाला उष्णता दिली तर तो पुन्हा वितळू बर्फाला उष्णता दिल्यावर तो काय होतो, तो वितळू लागतो आणि तो वितळल्यामुळे पुन्हा त्याचे द्रवात रूपांतर होते. म्हणून त्याला आपण काय बोलणार, विलियन बोलणार. म्हणजे मेल्टिंग. मेल्टिंग म्हणजे वितळणे, मेल्ट होणे. आपण बघा, एखादी कॅडबरी घेतली किंवा एखादं आईस्क्रीम आहे,
ते जेव्हा आपण दुकानातून घेतो तेव्हा ते घट्ट स्वरूपाचं असतं, परंतु जेव्हा आपण ते बऱ्याच वेळ समजा हातात राहिलं आणि आपण ते खाल्लं नाही, एखादी कॅडबरी आहे जेव्हा ती घेतो तेव्हा आपण त्याचं हातात घेतो तेव्हा ती चिकट नसते, परंतु जेव्हा आपण थोड्या वेळानंतर ती नाही खाल्ली आणि हातावरच आपल्या राहिली तर आपला हात चिकट होतो, म्हणजेच काय होते, ती मेल्ट होते. मेल्ट होणे म्हणजेच काय, ती वितळणे. मेल्टचा अर्थ काय आहे, वितळणे. काय अर्थ होतो, वितळण्याचा अर्थ होतो. यालाच काय म्हणणार, विलियन. विलियन म्हणजे काय सांगितलंय, जेव्हा बर्फ आहे त्या बर्फाला उष्णता दिली की तो वितळू लागतो, वितळू लागला की पुन्हा त्याचं द्रवामध्ये रूपांतर होतं, यालाच विलियन असे बोलले जातं. आज आपण या पाठ भागमध्ये किंवा पार्ट 1 मध्ये 4 शब्द शिकलेलो आहोत. उत्कलन म्हणजे काय ते शिकवलं आहोत, संगणन म्हणजे काय ते शिकलेलो आहोत, गोठणबिंदू म्हणजे काय आणि विलियन म्हणजे काय आपण ह्याच्या शब्दाचा अर्थ शिकलेला आपण पुन्हा पाहणारच आहोत. बघा, अशा प्रकारे तो वितळू लागतो म्हणजे त्याला काय बोलले जातं, विलेन बोललं जातं. बर्फाचे विलीन हे 0 डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअसला होत आहे. त्याप्रमाणे बघा आपण मुलांना पाहिलं की जसं उत्कलनाचं आहे, संगणनाचं आहे, हे काय आहे 0 डिग्री सेल्सिअस आहे वाफेचं. त्याचप्रमाणे बघा बर्फाचे देखील विलीन हे 0 डिग्री सेल्सिअस मध्ये होते. कळालं आपण, जसं आपण पाहिलं की संगणनाचं पाहिलं आणि उत्कलनाचं ते 0 डिग्री सेल्सिअस मध्ये त्याचं तापमान आहे. त्याचप्रमाणे बर्फाचं जर विलीन झालं तरी त्याचे 0 डिग्री म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला होते. म्हणजेच पाण्याचा गोठण बिंदू व विलीन बिंदू हे एकच आहे. आता इथे गोठण बिंदू आणि विलीन बिंदू हे एकच आहे. आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं आता की उत्कलन आहे आणि संगणन आहे, याचा देखील जो तापमानाचा जो अंश आहे तो 0 डिग्री सेल्सिअस आहे. इथे बर्फाचा विलयन आणि गोठण बिंदू हा देखील काय आहे 0 डिग्री सेल्सिअस आहे. हे दोघांचाही काय बिंदू हा एकच आहे 0 डिग्री सेल्सिअस. याच्यावरून आपण या चित्रातून पाहू शकतो की हे दोघांचे काय आहे सारखेच आहे. विलियन हे काय 0 डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअसला आहेत. आता बघा आपण इथे क्रिया समजून घेणार आहोत. तुम्हाला ही सूची दिलेली आहे समजण्यासाठी. जर एखाद्या पदार्थाला उष्णता दिली तर काय होतं, मग तो पदार्थ कोणत्या अवस्थेत आहे, द्रव अवस्थेत असू द्या, स्थायी अवस्थेत असू द्या, की त्याच्या काय होतं रूपांतर होतं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. आता आपण बघा हे 4ही गोष्टी समजून घेणार आहोत. इथे काय दिले आहे प्रथम आपण वाचून घेणार आहोत. इथे काय दिलं आहे, उत्कलन दिलेलं आहे, इथे दिले आहे विलियन दिलेलं आहे, इथे संगणन दिलेलं आहे आणि इथे गोठण दिलेलं आहे. बघा आपण पाहिलं आहे की उत्कलन म्हणजे काय, हा आपण पहिला पाठ पाहिला. उत्कलन म्हणजे काय आहे मुलांनो, की जेव्हा एखाद्या पाण्याला वाफ दिली जाते, जेव्हा उष्णता दिली जाते तेव्हा त्याला काय बोललं जातं, उत्कलन बोललं जातं. हे आपण नीट समजून घेतलेलं आहे. एखादं पाणी आपण गरम भांड्यामध्ये गरम करायला ठेवलं आणि मग ते जेव्हा त्याला उष्णता दिली जाते, मग ती उष्णता किती आहे, त्याचं तापमान किती आहे 100 डिग्री सेल्सिअस आहे, हे देखील आपण पाहिलं होतं. मग हे तापमान बदलत जातं. दिवसाच्या वेळेस वेगळं असतं, रात्रीच्या वेळेस वेगळं असतं, उन्हाळ्यात वेगळं असतं, पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये वेगळं असतं, रात्रीच्या वेळेस वेगळं असतं, दिवसाच्या वेळेस वेगळं असतं. शरीराचं तापमान देखील हे काय असतं वेगळं असतं. हे देखील आपण पाहिलं आहे. फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी वेगळं आहे, फ्रीझरमध्ये ठेवलेलं पाणी वेगळं आहे, ते देखील आपण पाहिलेलं आहे. आता विलियन म्हणजे काय हे आता आपण शिकलो. विलियन म्हणजे काय की जे बर्फाचं पुन्हा काय होतं, बर्फाला आपण उष्णता दिली आणि मग ते काय होऊ लागतं, पुन्हा ते पाण्यामध्ये ते वितळू लागतं आणि वितळ पुन्हा ते द्रवामध्ये त्याचं रूपांतर होतं, तेव्हा त्या प्रक्रियेला काय बोललं जातं, विलियन बोलतात. पुन्हा एकदा ऐका, बर्फाला जर आपण उष्णता दिली तर बर्फाचं काय होतं, तो वितळू लागतो, तो बर्फ वितळायला लागतो आणि ते वितळल्यामुळे त्याचे द्रवरूपात पुन्हा रूपांतर होते आणि द्रवरूपात रूपांतर झाल्याने त्याला काय बोलले जाते, विलियन बोलले जाते. हे देखील आपण पाहिलेलं आहे. संगणन आपण बघणार आहोत. संगणन म्हणजे काय, जेव्हा वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते तेव्हा आपण त्याला संगणन बोलणार जातो. एखादं पाणी गरम ठेवलं आहे, त्या गरम पाण्याची खूप वाफ होते, जेव्हा आपण झाकण खोललं तर वाफ तयार होते. ती वाफ आपल्याला कुठे दिसते मुलांनो, की ती आपल्याला प्रत्यक्षात जाताना दिसत असते आणि त्याचप्रमाणे त्याच्या झाकणीला देखील जो पूर्ण त्याचा जो पृष्ठभाग आहे तो काय असतो, वाफेने झाकून गेलेला असतो. मग त्याच्या ज्या पूर्ण मुलांना झाकणीला काय केलेलं असतं, जे छोटे छोटे कण तयार असतात, मग ते छोटे छोटे बिंदू पाण्याचे कण असतात, मग ते काय केले जातात, पुन्हा वाफेचे जे पाणी आहे ते पुन्हा काय केलं जातं, द्रव रूपामध्ये त्याचं रूपांतरित होतं. त्या क्रियेला काय बोलणार, संगणन बोलणार. तर आपलं जे चौथा आहे मुलांनो, ते देखील आपण काय बोलणार, जेव्हा आपण एखादं पाणी आहे ते थंड करण्यासाठी जेव्हा आपण ठेवतो तेव्हा ते जास्त थंड न होतं ते काय होतं, ते पाणी आपण गोठू लागतं, म्हणजेच त्याला आपण काय बोलणार, गोठण असे बोलणार. म्हणजे ते पाण्याचे जे कण आहेत ते एकत्र येतात आणि त्याचं पाण्यामध्ये अति ते थंड न राहतात ते काय होऊन जातात, ते गोठले जातात. म्हणजेच या प्रक्रियेला काय बोलणार,
गोठण असे बोलणार, गोठण बिंदू असे बोलणार. तर अशा प्रकारे आज आपण या पहिल्या पार्टमध्ये आपण उत्कलन म्हणजे काय हे पाहिले आहे, विलयन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे, संगणन म्हणजे काय पाहिलेलं आहे, गोठण म्हणजे काय, या चारही भागांचा आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. इथे दिले पदार्थाला उष्णता मिळत असताना, जेव्हा पदार्थाला उष्णता मिळत असते तेव्हा ह्या चारही प्रक्रिया काय होत असतात. जेव्हा आपण एखाद्या फ्रीजमध्ये जरी ठेवतो तरी पण त्याला ती थंड पाण्याची काय मिळते, उष्णता मिळत असते. तुम्ही बोलणार याच्यामध्ये संगणन, उत्कलन, वितरण, याच्यामध्ये आपण काय करत असतो, पाण्याला आपण वाफ देत असतो, आपण बर्फाला देखील वितरू शकतो, वायूला आपण वितरू शकतो का, तर नाही. मग गोठणमध्ये काय प्रक्रिया होते, जेव्हा फ्रीजमध्ये जातं तेव्हा ते तापमान -डिग्री सेल्सिअस जात असतं. पदार्थातील उष्णता कमी होत असताना, आणि इथे पदार्थाची उष्णता कमी, पण इथे वाढत असताना आणि इथे कमी होत असताना, म्हणजे इथे बघा आपण उकळताना दाखवलेलं आहे. इथे काय उत्कलन आणि विलयन, इथे उकळताना दाखवलंय, इथे आपण पाण्याला गरम केलेलं आहे, इथे आपण बर्फाला गरम केलेलं आहे. म्हणून हे चित्र कसं आहे, इथे असं त्यांनी बाण दाखवलेलं आहे. काय दाखवलंय, बाण दाखवलेलं आहे. पण पदार्थातील उष्णता कमी होताना, म्हणून त्यांनी हे जे बाण आहे ते कसे दाखवले आहेत, इकडे दाखवले की आपण ही कमी केलेली आहे. काय केलंय, इथे उष्णता दिली गेलेली आहे, इथे पाण्याला दिली, इथे बर्फाला दिली, इथे कशाला दिली, संगणन झालेलं आहे. जे वाफेचं पुन्हा द्रवात रूपांतर झालंय, म्हणजे उष्णता इथे काय झाली आहे, कमी झालेली आहे. आणि हे गोठण म्हणजे आपण पाणी गार करायला ठेवलं होतं ते कसं झालेलं आहे, पुन्हा ते पाण्याचे जे थेंब आहेत ते एकवटलेले आहेत, ते कसे झालेले आहेत, गोठू लागलेले आहेत, आणि म्हणून त्याच्यात काय झालं आहे, गोठण तयार झालेलं आहे. ते घट्ट स्थायू रूपामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना तुम्हाला ही सारणी कळालेली आहे. आपण पुढे बघा, अशा प्रकारे बघा पाहिलं की पदार्थाला उष्णता दिली म्हणजे काय होत आहे, आणि पदार्थाला उष्णता कमी होत असताना, म्हणजे उष्णता दिल्यानंतर जेव्हा ते कमी होते तर अशा प्रकारे ती बॅग जाते, ती मागे जाते.